मित्रांनो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नुकत्याच पार पडलेल्या IPL इंडियन प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेसंबंधीची विस्तृत माहिती घेणार आहोत। ज्या योगे परीक्षेमध्ये यावरती 100% प्रश्न विचारला तर जाणार आहे हे आपल्याला माहिती आहे, पण प्रश्न कोणत्याही स्वरूपाचा विचारला तर आपल्याला ते उत्तर यावं आणि आपला मार्क जाऊ नये या दृष्टीने आज आपण या माइंड मॅपच्या माध्यमातून IPL 2024 ची तयारी करणार आहोत। म्हणजे या स्पर्धेमध्ये काय झालं, कोण विजेता उपविजेता ठरला आणि इतर काही महत्त्वाच्या ज्या ठळक बाबी असतील, त्याचबरोबर IPL मधील आतापर्यंतचे विजेते या अशा विविध बाबींची आपण माहिती घेणार आहोत। तर IPL 2024 ही स्पर्धा कोलकाता नाईट रायडर्स KKR या संघाने जिंकलेली आहे। म्हणजे हा संघ या स्पर्धेमध्ये अजिंक्य ठरलेला आहे, विजेता ठरलेला आहे। साहजिकच दुसरा एखादा संघ उपविजेता ठरलेला असणार, तो आहे सनरायझर्स हैदराबाद। तर आता आपण टप्प्याटप्प्याने सर्व माहिती घेऊया। 26 मे 2024 रोजी चेन्नई तामिळनाडू येथील MA चिदंबरम स्टेडियमवर अंतिम सामना खेळला गेला। ही माहिती देखील परीक्षेच्या दृष्टीने माहिती असणं गरजेचं आहे की IPL 2024 चा अंतिम सामना कोणत्या मैदानावर खेळला गेला, तर चेन्नई तामिळनाडू येथील MA चिदंबरम या स्टेडियमवर खेळला गेला। कोणत्या दोन संघांदरम्यान हा सामना खेळला गेला, तर कोलकाता नाईट रायडर्स ज्याला KKR म्हणून ओळखलं जातं, त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबाद ज्याला SRH असं आपण यापुढे म्हणत राहूया। तर कोलकाता नाईट रायडर्स या क्रिकेट संघाने 17व्या IPL अंतिम सामन्यात, आता ही स्पर्धा जी होती IPL ची ती कितवी होती, तर 17वी स्पर्धा होती। तर या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबाद SRH या संघाचा 8 गडी राखून पराभव केला आणि तिसरे इंडियन प्रीमियर लीग विजेतेपद पटकावले। म्हणजेच KKR हा जो संघ आहे कोलकाता नाईट रायडर्स, त्याचं हे तिसरं विजेतेपद आहे। म्हणजे त्याने तिसऱ्यांदा हा चषक IPL चषक पटकावला आहे, हे लक्षात असू द्या। हा देखील प्रश्न तयार होतो या ठिकाणी। आणि अंतिम सामन्यात त्याने 8 गडी राखून सनरायझर्स हैदराबाद या संघाला पराभूत केलेला आहे आणि ही IPL स्पर्धा ही 17वी आहे। म्हणजेच 17व्या IPL स्पर्धेमध्ये KKR संघाने सनरायझर्स हैदराबाद या संघाला पराभूत केलेला आहे। तर या ठिकाणी पहा, कोलकाता नाईट रायडर्स साठी ही तिसरी IPL ट्रॉफी होती। म्हणजे ही स्पर्धा त्यांनी तिसऱ्यांदा जिंकली हे तर आपण पाहिलं। त्यानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत या संघाने सनरायझर्स हैदराबाद या संघाचा 8 गडी राखून सहज पराभव केला। या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे पहा की KKR ची ही तिसरी IPL ट्रॉफी होती हे तर आपण पाहिलं। यापूर्वी KKR ने 2012 मध्ये आणि 2014 मध्ये ही स्पर्धा जिंकलेली होती। म्हणजे 2012, 2014 आणि आता 2024 चं IPL विजेतेपद या KKR संघाने कोलकाता संघाने पटकावलेला आहे। त्यानंतर हैदराबादचा जो कर्णधार होता पॅट कमिन्स, त्याने टॉस जिंकला, म्हणजे नाणेफेक जिंकली आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। कोलकाता नाईट रायडर्सच्या बॉलर्सनी या हैदराबादच्या संघाला 113 धावांमध्ये बाद केलं, लक्षात घ्या। आणि हा आकडा का महत्त्वाचा आहे, तर कोणत्याही IPL फायनल मधील ही सर्वात कमी धावसंख्या ठरली। पण कोणत्याही IPL चा जो अंतिम सामना आहे, अंतिम सामन्यामध्ये 113 रन काढले यावेळेस हैदराबादनी। आणि ही आतापर्यंतच्या ज्या 17 IPL स्पर्धा झाल्या त्यामध्ये अंतिम सामन्यातील ही सर्वात कमी धावसंख्या ठरलेली आहे। IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू जो कोण आहे, तर मिचेल स्टार्क हा आहे। हा कोणत्या संघाचा आहे, तर KKR या संघाचा आहे। हा सर्वात महागडा खेळाडू आहे। म्हणजे याच्यासाठी किती बोली लावण्यात आलेली होती, 24.75 कोटी इतकी बोली लावून त्याला खरेदी केलेलं होतं KKR नी। त्याने काय केलं, मिचेल स्टार्कनी पहिल्याच षटकामध्ये अभिषेक शर्मा जो आहे हैदराबादचा, त्याची विकेट घेतली आणि त्यामुळे तिथून पुढे या संघाची कामगिरी ढेपाळत गेली। या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे आहेत की या मिचेल स्टार्कने काय केलं, 3 षटकात 14 रन देऊन 2 बळी घेतले या स्पर्धेमध्ये आणि त्याच्या या प्रभावी गोलंदाजीमुळेच त्याला या अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार, सामनावीराचा पुरस्कार त्याला देण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवा। म्हणजे अंतिम सामन्यातील अंतिम जो सामना झाला तर त्याच्यामधील सामनावीर कोण ठरलेला आहे किंवा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण ठरलेला आहे, तर मिचेल स्टार्क हा ठरलेला आहे आणि तो KKR याच संघाचा खेळाडू आहे, हे लक्षात ठेवा। आणि KKR नीच विजेतेपद पटकावले या स्पर्धेचं। तर मग पुढे बॅटिंग करताना
व्यंकटेश अय्यर हा जो आहे KKRचा, त्याने 26 चेंडूमध्ये 52 धावांची म्हणजे 52 रन्स काढले त्यांनी 26 चेंडूमध्ये आणि नाबाद राहून हे रन त्यांनी काढलेले आहेत आणि फास्ट खेळी त्यांनी केलेली आहे. त्यामुळे काय झालं, KKRला तिसरं विजेतेपद मिळवून देण्यामध्ये त्याची ही कामगिरी फार मोलाची ठरलेली आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर आपण महत्त्वाचे मुद्दे पाहिले या अंतिम सामन्याबद्दलचे. आता अंतिम धाव फलक किंवा स्कोअर काय होता, तर सनरायझर्स हैदराबादने सर्व बाद 113 धावा केल्या 18.3 ओव्हर्समध्ये किंवा षटकामध्ये. कोलकाता नाईट रायडर्सनी 2 विकेट्सवर 114 धावा केल्या आणि सामना जिंकला आणि या धावा त्यांनी फक्त 10.3 षटकात केल्या आणि सामनावीर ठरला KKRचा म्हणजेच कोलकात्याचा मिचेल स्टार्क हा ठरला. हे तुम्ही लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. आता आपण पाहूया की IPL 2024च्या स्पर्धेमधील पुरस्कार विजेते आणि बक्षिसाची रक्कम म्हणजे वेगवेगळे जे काही मान सन्मान पुरस्कार मिळालेले आहेत विविध खेळाडूंना, आपण त्याची माहिती घेऊया. तर IPL 2024चे काही महत्त्वाचे पुरस्कार विजेते आणि त्यांना मिळालेली बक्षिसाची रक्कम देखील महत्त्वाची आहे, त्यावरही प्रश्न येऊ शकतो. तर या IPL स्पर्धेचा विजेता संघ जो आहे कोलकाता नाईट रायडर्स, त्यांना 20 कोटी रुपये मिळालेले आहेत. उपविजेते जे ठरले सनरायझर्स हैदराबाद, त्यांना 12.5 कोटीचं बक्षीस मिळालेलं आहे. ऑरेंज कॅप 10 लाख रुपयाचं बक्षीस. एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. रॉयल्स चॅलेंज बंगळुरू, त्याने यावर्षी 15 सामन्यात 741 रन केल्या, हे महत्त्वाचं आहे. पर्पल कॅप यासाठी देखील 10 लाखाचं बक्षीस कोणाला मिळाले, तर हर्षल पटेल पंजाबच्या खेळाडूला. या हंगामात त्यांनी सर्वाधिक विकेट घेतल्याबद्दल त्याला हे बक्षीस देण्यात आलं. 14 सामन्यात त्यांनी 24 बळी घेतले किंवा विकेट घेतल्या. या हंगामामधील IPLच्या 2024च्या उदयोन्मुख खेळाडू उभरता खेळाडूचं 10 लाख रुपयाचं बक्षीस नितीश कुमार रेड्डी हा हैदराबादचा खेळाडू आहे, त्याला मिळालेलं आहे. सर्वात मौल्यवान खेळाडूचं बक्षीस 10 लाख रुपयांचं सुनील नरेन याला मिळालं, KKRचा खेळाडू आहे हा. सर्वाधिक षटकार मारल्याबद्दल सिक्सर मारल्याबद्दलचा 10 लाखाचा पुरस्कार अभिषेक शर्मा हा हैदराबादचा सलामीचा फलंदाज आहे, आपण पाहिलं वरती. त्याला मिचेल स्टार्कनी बाद केलं होतं, हे लक्षात असू द्या. तर त्याला मिळालेला आहे. सर्वाधिक चौकारासाठीचा पुरस्कार जो आहे, सर्वाधिक चौकारांसाठीचा म्हणजेच 4 साठीचा पुरस्कार 10 लाख रुपयाचा ट्रॅव्हिस हेड याला, हा देखील हैदराबादचा खेळाडू आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट स्ट्राईक रेट साठीचा पुरस्कार म्हणजे बॉल मागे काढलेल्या धावांचा पुरस्कार 10 लाख रुपयांचा जेक फ्रेझर मॅकगर्क दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू, त्याला मिळाला. कॅच ऑफ द सीझन हा 10 लाखाचा पुरस्कार रमनदीप सिंग KKRचा, त्याला मिळाला. आणि फेअर प्ले अवॉर्ड 10 लाख रुपयाचंच बक्षीस सनरायझर्स हैदराबाद यांना मिळालं. अशा प्रकारे ही बक्षिसाची रक्कम आहे आणि त्याचे मानकरी देखील आपण पाहिलेले आहेत. परीक्षेमध्ये जोड्या लावा म्हणून पण विचारलं जाऊ शकतं यावरती, तर ते लक्षात ठेवणं आपल्यासाठी गरजेचं आहे. तर आता या ठिकाणी आपण इंडियन प्रीमियर लीग IPL स्पर्धा आणि त्याचे विजेते आतापर्यंतचे या संबंधीची माहिती घेऊया. IPLची सुरुवात 2008 मध्ये BCCIने केली, म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केली. सध्या यामध्ये 10 संघांचा समावेश आहे. मुंबई इंडियन्ससह चेन्नई सुपर किंग्स हा IPLचा सर्वात यशस्वी संघ ठरला आहे, म्हणजे मुंबई आणि चेन्नई हे सर्वात यशस्वी संघ आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 5 वेळा IPLची ट्रॉफी जिंकलेली आहे. चेन्नई सुपर किंग्स 10 वेळा IPLच्या फायनलमध्ये पोहोचला आणि 5 वेळा तो विजेता ठरलेला आहे आणि 5 वेळा उपविजेता ठरलेला आहे, म्हणजे त्याचं पर्सेंटेज 50-50% इतकं आहे अंतिम सामन्याचं. परंतु मुंबई आणि चेन्नई या दोघांनी 5 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे, हे लक्षात असू द्या. आता या ठिकाणी पहा, हा टेबल दिलेला आहे. यामध्ये आतापर्यंतच्या ज्या 17 IPL स्पर्धा झालेल्या आहेत त्या सर्वांची माहिती दिलेली आहे. 2008 मध्ये राजस्थान रॉयल्स याने चेन्नईला हरवलं आणि मुंबई येथे झालेल्या या सामन्यामध्ये पहिल्या IPL स्पर्धेचं 2008 मध्ये विजेतेपद पटकावलं. 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सने बेंगळुरूला हरून विजेतेपद पटकावलं. ही स्पर्धा महत्त्वाची आहे कारण ही दक्षिण आफ्रिकेमध्ये झाली होती. जोहान्सबर्ग येथे हा अंतिम सामना खेळलेला होता, त्यामुळे ही स्पर्धा महत्त्वाची आहे. त्यानंतर 2010 मध्ये चेन्नई सुपर किंग्सनी मुंबई इंडियन्सला हरवलं आणि ही स्पर्धा जिंकली, मुंबई येथेच झाली होती. त्यानंतर 2011 मध्ये चेन्नई विजेता ठरलं
2012 मध्ये कोलकाता, 2013 मध्ये मुंबई इंडियन्स हे अंतिम सामने हे त्याचे उपविजेते आहेत. दुबईमध्ये झालेल्या या 2 स्पर्धा हे देखील लक्षात ठेवा तुम्ही. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल हे विजेते उपविजेते ठरलेले आहेत. 2020 मध्ये प्रथमतः दुबईमध्ये झाली होती. 2021 मध्ये देखील दुबईमध्येच ही स्पर्धा झाली. चेन्नई विजेता ठरला आणि कोलकाता नाईट रायडर्स यावेळेस उपविजेता ठरला होता. त्यानंतर यापुढे मग गुजरात प्रथमच जिंकला होता 2022 मध्ये. 2023 ची चेन्नईने जिंकली, गुजरातला हरवून. अहमदाबाद येथे झाला होता अंतिम सामना. 2024 म्हणजे ज्या स्पर्धेची आपण माहिती घेत आहोत ती स्पर्धा कोलकाता नाईट रायडर्सनी जिंकलेली आहे तिसऱ्यांदा आणि सनरायझर्स हैदराबाद हा उपविजेता ठरलेला आहे, म्हणजेच या संघाला पराभूत केलेला आहे. आणि या स्पर्धेचा अंतिम सामना चेन्नई येथे झालेला आहे. त्यानंतर पुढची माहिती आपण थोडक्यात पाहूया. IPL संघ या ठिकाणी विजेत्यांची यादी दिलेली आहे. म्हणजे आतापर्यंत फक्त 7 संघांनी IPLचं विजेतेपद पटकावले. एकूण 10 संघ आहेत 2024 चा विचार केला तर, त्यापैकी फक्त 7 संघांनी IPLचं विजेतेपद पटकावलं आहे. तर मुंबई इंडियन्सनी 5 वेळा 2013, 2015, 17, 19 आणि 2020 मध्ये. चेन्नई सुपर किंग्सनी देखील 5 वेळा पटकावले. म्हणजे हे 2 संघ सर्वाधिक यशस्वी आहेत. तर मुंबईनी कधी पटकावले हे आपण पाहिलं. चेन्नईनी 2010, 11, 18, 21 आणि 2023 मध्ये पटकावलेलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सनी तिसऱ्यांदा 2024 ची तिसरी वेळ आहे. त्याआधी 2012 आणि 2014 मध्ये. गुजरात टायटन्सनी 1 वेळा 2022 मध्ये. राजस्थान रॉयल्सनी 2008, डेक्कन चार्जर्सनी देखील 1 वेळा 2009 मध्ये आणि सनरायझर्स हैदराबादनी 1 वेळाच ते म्हणजे 2016 मध्ये हे विजेतेपद पटकावलेलं आहे. या ठिकाणी 2008 मध्ये ही स्पर्धा झाली होती सर्वप्रथम आणि राजस्थान रॉयल्सनी सर्वप्रथम विजेतेपद पटकावलं होतं. IPL स्पर्धेचा पहिला विजेता ठरण्याचा मान हा राजस्थान रॉयल्सनी चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करून 2008 मध्ये पटकावला होता. हे तुम्ही लक्षात असू द्या. तर अशा प्रकारे आपण IPL 2024 या स्पर्धेची माहिती घेतली. या स्पर्धेमध्ये विजेता ठरलेला संघ आहे कोलकाता नाईट रायडर्स. तर परीक्षेमध्ये विविध प्रकारचे प्रश्न यावर विचारले जाऊ शकतात. जोड्या लावाचा देखील प्रश्न येऊ शकतो. बक्षिसाची रक्कम विचारली जाऊ शकते. मग अशा वेळी आपण सर्वांगीण अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने नेहमीप्रमाणेच या व्हिडिओची ही जी PDF आहे ती देखील तुम्हाला आपल्या ॲपवरती मिळेल. ॲपवरती मला काही मेसेज आले होते तर आपण एका वर्षाला फक्त या ठिकाणी 100 रुपये अशी फी ठेवली. म्हणजे दर महिन्याला 8 रुपये म्हणजे आपल्या एका चहाच्या कपापेक्षाही कमी किंमत आहे. ही फक्त एक मेंटेनन्स चार्ज त्या ठिकाणी ठेवावा लागतो म्हणून ती ठेवलेली आहे. आणि त्याचबरोबर या IPL 2024 वर आधारित एक MCQ ची टेस्ट म्हणता येईल तर ती त्या ठिकाणी तुम्हाला ती मात्र फ्रीमध्येच तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. तर ती देखील त्या ॲपवरतीच आहे. या दोन्हीच्याही लिंक ज्या आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून ॲप डाउनलोड करून घ्या किंवा त्या टेस्टच्या लिंकवर थेट क्लिक करून तुम्ही टेस्ट सोडवू शकता. तर अशा प्रकारे या व्हिडिओबद्दलचे तुमचे काही कमेंट्स असतील तर ते तुम्ही नमूद करा. त्याचबरोबर सूचना देखील सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला मात्र आवर्जून सबस्क्राईब करा. तुमच्याही काही व्हिडिओ संबंधीच्या सूचना असतील की कोणत्या विषयावर करावा, कोणत्या टॉपिकवर करावा. त्याचबरोबर MPSC प्रीवरही करावा असा विचार आहे. पोलीस भरतीचे तर व्हिडिओ आता लवकरच येतील. तर तुमच्या सूचना त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.